नमस्कार, प्राईड न्यूज इंडिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे आपला मित्र दीपक बोर पाटील। मित्रांनो, निवगा बाजार तालुका हदगाव या गावी जवळपास 25 ते 26 दिवसा अगोदर एक घटना घडलेली होती। पत्त्याच्या डावावरती नॉर्मल छोटासा वाद झालाय आणि त्या वादाचं रूपांतर एका खुनामध्ये झालेलं आहे। विजय बाळू कदम राहणार निवगा बाजार हा पत्त्याच्या डावाचे तिथं जे काही त्याचे मित्र पत्ते खेळत होते त्यांचा फोन आला आणि हा तिथं त्यांच्या फोन आल्यामुळे हा तिथं ते आपल्या मित्राला वाचवण्यासाठी भानगड निपटवण्यासाठी गेलेला होता। आणि उमरखेडून आलेले जे काही साजिद खान असतील किंवा त्याचे जे काही मित्र असतील हे तिथं आलेले होते उमरखेडून पत्ते खेळण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी। आणि त्यांनी त्या डावावरती वाद घातलाय, वाद निर्माण झालाय आणि त्या वादातून विजय कदम यांच्या मित्राला वाचवण्यासाठी विजय त्या भानगडीमध्ये पडलाय आणि मित्र बाजूला झाला आणि जे काही उमरखेडवरून लोक आलेले होते मंडळीकडून त्या व्यक्तींकडनं विजय कदम यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले आणि विजय कदम यांचा जागीच मृत्यू झाला। वार केल्याच्या नंतर जवळपास अर्धा पाऊण तास 1 तासभर तिथं कुणी आलेलं नाही। आजूबाजूच्या लोकांनीही दवाखान्यामध्ये विजय कदम यांना भरती केलं नाही किंवा नेलं नाही, का तर खुनाचं प्रकरण आहे, खुनाचा मामला आहे। तर कुठेतरी समाजानेही दक्षता घेणं गरजेचे आहे। जर समाजाने तिथं मध्ये आले असते काही लोक तर कदाचित त्याचा जीव वाचला असता। आणि पत्त्याचे डाव सर्राट चालू आहेत, पोलीसवाले काय करतात रात्रंदिवस याच्यावर प्रश्नचिन्ह आहे। आणि असे मोठे गुन्हे होत आहेत। कुठेतरी दारू पिऊन येऊन उमरखेडात निवग्यापासून जवळपास 12 ते 15 किलोमीटर दूर आहे, तेवढ्या दुरून इथं येऊन पत्ते खेळतात म्हणजे तो पत्त्याचा डाव केवढा असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। आणि आरोपी, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी 4 होते, त्यामधले 3 आरोपी सापडलेले आहेत आणि 1 आरोपी अजूनही फरार आहे। मग आरोपी फरार आहेत, मुख्य आरोपी फरार आहे आणि निवग्याचे पोलीस डिपार्टमेंट, हदगावचं पोलीस डिपार्टमेंट काय करतंय? एवढे दिवस झाले तुम्ही आरोपीला शोधू शकत नाही आहात का? तो आरोपी जे मयत मुलगा आहे विजय कदम हा गरीब आहे म्हणून ते शोधू शकत नाही आहात का? असं काही आहे का त्यामध्ये? का शोधत नाहीये तुम्ही? 25 ते 26 दिवस झाले तुम्ही त्या आरोपीला का शोधत नाही आहात? हा खूप मोठा आणि प्रश्न आहे। आणि तुम्हाला कुठल्या मंत्री, आमदार, खासदाराचे फोनच यावे लागतात का? पोलीस डिपार्टमेंट यांना प्रश्न आहे की फोन आल्यावरच तुम्ही करणार आहात का? काय झालंय? सगळीकडे CCTV आहे, तुम्हाला शोध घेण्यासाठी खूप सोपा मार्ग आहे। आणि त्यांच्या परिवाराची कुठेतरी विनंती आहे की आरोपी लवकरात लवकर पकडला जावा आणि आरोपीला योग्य ती शिक्षा मिळावी, असं परिवाराकडनं एक शब्द आहे, परिवाराकडनं आशा आहे। पोलीस डिपार्टमेंट नक्की यावरती काही ना काही निर्णय घेतील आणि आरोपीला पकडून गजाआड करतील किंवा फाशीची शिक्षा देतील। यासाठी परिवार, हदगाव पोलीस डिपार्टमेंट आणि निवगा पोलीस डिपार्टमेंट कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलत नाहीये, त्यांच्याकडून कुठलीही ॲक्शन मयत याच्या परिवाराला दिसत नाही आहे। म्हणून मयतचं जे काही कुटुंब आहे ते नांदेडमधील जे काही आता SP साहेब आलेले आहेत नवीन बदली होऊन, त्यांच्याकडे ते येऊन विनंती करणार आहेत की लवकरात लवकर आरोपीला पकडण्यात यावं आणि त्याला योग्य ती शिक्षा देण्यात यावी। नक्कीच कुठेतरी पोलीस डिपार्टमेंट यांनी बघितलं पाहिजे आणि अशा सामान्य कुटुंबालाही लवकरात लवकर न्याय मिळतो हे कायद्याच्या स्वरूपातून, कायद्याच्या ताकदीतून तुम्ही दाखवून दिलं पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।